नमस्कार, मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुलांची शाळा सुरू झाली की आईचंही एक नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं. फक्त तिचे रिपोर्ट कार्ड हे कोणी बघत नाही. तर माझ्यासारखीच भरपूर आईंची अशीच धावपळ चाललेली असेल, कारण बऱ्याच मुलांची स्कूल कालपासून सुरू झाली आहे. माऊचीसुद्धा स्कूल कालपासूनच सुरू झाली, पण ती काही काल स्कूलमध्ये गेली नाही, तर ती आजपासून जाणार आहे. म्हणून आज मी सकाळीच लवकर उठून टिफिन बनवायला घेतला. तिला कडधान्य जास्त आवडतं, म्हणून मी रात्रीच काळे चणे आणि वाटाणे भिजायला टाकलेले होते आणि तेच बाजूला कुकरमध्ये शिजायला ठेवले. मी तिच्या टिफिनमध्ये ज्या भाज्या देते त्यामध्ये मी फक्त लाल तिखट आणि हळदच वापरते. कुठल्याही प्रकारचा मसाला त्यात टाकत नाही. म्हणजे जेवढं हेल्दी देता येईल तेवढं हेल्दी देण्याचा प्रयत्न करते आणि तेलसुद्धा अगदी थोडंसंच वापरते. चणे शिजताय तोपर्यंत म्हटलं चला आपण पण चहा पिऊन घेऊया आणि बाजूलाच मी कणिकसुद्धा भिजायला घेतली. नंतर मी तिचा टिफिन पॅक करून दिला. माझा टिफिन तयार होईपर्यंत माऊसुद्धा झोपेतून उठली होती. सुट्ट्या लागल्यापासून तर ती 9 ते 10 वाजता उठायची, पण आज तिला उठवायची सुद्धा गरज पडली नाही. मला वाटलं होतं माझा टिफिन तयार झाला की मी तिला झोपेतून उठवायला जाईल, पण माझ्या आधीच ती उठून बसली होती आणि तिने काहीही कटकट न करता मस्त आंघोळ पण केली आणि फ्रेश झाली. नंतर मी तिचे बॅगमध्ये तिचा टिफिन ठेवून आणि तिला तयार करायला घेऊन गेली. तर पिऊचं सुद्धा चाललेलं होतं की मला पण अशी बॅग पाहिजे, मला पण स्कूलमध्ये जायचं आहे, म्हणून ती थोडंसं रडत पण होती. आम्हाला स्कूलमध्ये खूप जायची आवड आहे. बघा, मी तिचा आवरत असताना तिची अशी काही मस्ती चालू होती. पुढ्यात मी गंधाची बाटली विसरले होते, म्हणून मी समोर गंधाची बाटली शोधण्यासाठी गेले. तर येऊन बघते तर यांचं मस्त कॅमेऱ्यामध्ये बघून डान्स करायचं चालू होतं. दीदी डान्स करते म्हणून मी कसं मागं राहायचं, म्हणून पिऊसुद्धा तिच्यासोबत डान्स करायला आली. दोघींचा मस्त डान्स चालू होता. तर तुम्हाला दोघींमधून मी माऊची तयारी करत होते आणि दुसरीकडे पिऊचं चालू होतं की पप्पा मला पण नवीन ड्रेस घालून द्या आणि मला पण स्कूलमध्ये जायचं आहे. आम्ही काही तिला यावर्षी स्कूलमध्ये टाकलं नाही, कारण आणखी ती फक्त 2 वर्षाची आहे. आता पुढच्या वर्षी माऊ आणि पिऊ दोघी पण सोबतच स्कूलमध्ये जाईल. माऊला सोडवायला तिचे पप्पा स्कूलमध्ये चालले. त्यांना म्हटलं चला मला पण स्कूलमध्ये तिला सोडवायला येऊ दे. मग मी तिला स्कूलमध्ये सोडवायला घेऊन गेले, पण तिथे मात्र पिऊने एवढा गोंधळ घातला की तिथून यायलाच तयार नव्हती. खाली बसूनच रडायला लागली. म्हणून मी लगेच तिथं न थांबता लवकर घरी आली आणि घरी येऊन मी माऊला जे टिफिनमध्ये तर म्हटलं चला माऊ घरी नाही तोपर्यंत आपण आपली फरशी पुसून घेऊया, कारण 15 दिवसापासून मी घरी नव्हते तर फरशी खूप घाण झालेली होती आणि दोघीजणी घरी असल्या तर खूप मस्ती करता, ऐकतच नाही. मी फरशी पुसत असताना मुद्दामहून मध्ये करतं. माझी फरशी पुसून होईपर्यंत माऊसुद्धा स्कूलमधून आलेली. शाळेतून शैतान. टिफिन फिनिश केला? हां, पोळी पण? काय अभ्यास केलास? ABCD इकडे करमलं तुला स्कूलमध्ये? नाही, घामाला म्हणून नाही करमलं.
आल्याबरोबर काय चाललं. पिऊचा डान्स बघा. त्याचा सर्व भाजीपाला संपला होता म्हणून मी मार्केटमधून भाजीपाला घेऊन आलेली होती. मग आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मला गवारच्या शेंगाची भाजी बनवायची होती. तर गवारच्या शेंगा निवडत असतानाच माझ्या लक्षात आले की आपलं तर कूट पण संपलेलं आहे. म्हणून मी कढईमध्ये शेंगदाणे भाजायला ठेवले. माझं शेंगा पण निवडायचं काम चालू होतं आणि शेंगदाणे पण भाजण्याचं काम चालू होतं. मस्त कमी गॅसवर मी छान असे शेंगदाणे भाजून घेतले. म्हणजे एक आठवडाभर तरी पुन्हा पुन्हा भाजीला शेंगदाणे भाजायचं काम पडत नाही आणि कूट पण बनवायचं काम पडत नाही आणि भाज्या पण अशा लवकर होतात. म्हणून मी हे बघा असं एवढा काही कूट झालेला होता. आता आठवडाभर मला तर टेन्शन नाही आहे की पुन्हा पुन्हा शेंगदाणे भाजत बसायचे. पण त्यातला अर्धा तर पिऊने केव्हाच खाऊन टाकला होता. पिऊला पण शेंगदाण्याचा कूट खूप आवडतो. शेंगदाण्याचा कूट जर दिसला तर ती मागितल्याशिवाय राहतच नाही. मस्त किचन वाटावरून संध्याकाळी झोपायची तयारी चाललेली होती. तर लक्षात आलं की अरे आपण भाजीपाला आणलेला तर तसा पिशवीमध्ये पडून आहे. म्हणून मग तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायला घेतला. तसा कसा ठेवणार म्हणून माझ्याकडे हे बघा हे कंटेनर आहे. त्यामध्येच मी सर्व भाजीपाला ठेवत असते. किमान पावशेर भाजीपाला तर त्याच्यात सहज बसतो. चला तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. बाय बाय.